म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवलं नाही पाहिजे. कारण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जर कुणी संपूर्ण प्रशासन अगदी एवढी तत्परता जर संतोष सोनवणे यांच्या संतोष देशमुखच्या विषयामध्ये जर दाखवली असती. कृष्णा आंधळे आज 65 दिवस झाले फरार आहे. म्हणजे 65 दिवस झाले तरी एवढ्या मोठ्या आरोपातला की जे संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या विषयाकडे वेधले गेले तिथं तुमचं लक्ष नाहीये. पण केंद्र सरकार असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले आमदार असतील, एवढी लोक एका विषयासाठी कामाला लागली आणि अवघ्या काही तासामध्ये मुलाला कळलं नाही ते कुठं लँड होतंय ते. म्हणजे इतकी तत्परता जर पोलीस प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, एकाच्या हट्ट पुरवण्यापोटी जर एवढी प्रशासन यंत्रणा जर कामाला लागत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. कारण सामान्य नागरिकांनी एखाद्याने कधी जर कुणी खोटा गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि याच्यामध्ये क्लिअर सगळं दिसतंय. आपल्याला जर आपण पोलीस स्टेशनला आलो तर आपल्याला पोलीस स्टेशन पहिल्यांदा सांगितलं जाते की तुम्ही तुमच्या आसपासचे कॅमेरे चेक करा, त्याचे CDR चेक करा, ते आणून द्या, फुटेज आणा. मग हे तर हा तर काय VVIP